नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला माझ्या गणपती बाप्पासाठी कसं डेकोरेशन करते हे दाखवणार आहे। आणि हे डेकोरेशन करण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते आधी तुम्हाला सांगते। इथे मी घेतला आहे हा बॅकड्रॉप स्टँड। इथे मी ओम गण गणपतये नमः हे कटआउट बनवून घेतलंय। हे लांबण दिवे घेतलेले आहेत, हे आर्टिफिशियल लांबण दिवे आहे, लाईट्स आहेत। हे बेल हँगिंग्स आहेत, हे आर्टिफिशियल फ्लावर घेतलेले आहेत। या आणखी काही लाईट्स आहेत। शिवाय मी होलसेल मधून कपडा घेऊन टेबल कव्हर आणि बॅकड्रॉप साठी कर्टन शिवून घेतलेले आहेत। आता ह्या सगळ्याचा वापर करून मी माझ्या गणपती बाप्पासाठी कसं डेकोरेशन करते हे तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम मी जो टेबल कव्हर शिवून घेतला होता तो टेबलला व्यवस्थित घालून ऍडजस्ट करून घेतला आणि त्यानंतर आपला टेबल असा दिसायला लागला। नंतर मी बॅकड्रॉपला सगळे कर्टन लावून घेतले आणि त्याच्या घड्या आणि चुण्या व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतल्या। त्या ऍडजस्ट झाल्यावर ओम गण गणपतये नमः हा जो कटआउट मी बनवला होता तो व्यवस्थित त्या घड्यांवर मी लावून घेतला। तो लावून झाल्यावर लांबण दिव्यांची लाईट्स, बेल हँगिंग आणि आर्टिफिशियल फुलांची वेल केबल टायरने बॅकड्रॉपला व्यवस्थित घट्ट बांधून घेतली आणि बघा तयार झाला आपला सुंदर असा बॅकड्रॉप। अशा प्रकारे डेकोरेशन कंप्लीट झालं आहे। डेकोरेशन दिसायला जरी खूप सोपं वाटत असलं तरी करताना मध्ये मध्ये खूप प्रॉब्लेम येत होते, कारण मी वेल्वेटचे कापड वापरले होते। त्याला कोणत्याही प्रकारची सेलो टेप आणि डबल टेप चिकटतच नव्हती। टाचणी लावली तर ती गळून पडत होती, त्यामुळे थोडं नर्वस झाल्यासारखं वाटत होतं। पण बाप्पाच्या आगमनाची ओढ आणि त्याच्यावरील श्रद्धा, प्रेम आणि विश्वास यामुळे आमचा उत्साह काही कमी झाला नाही। बाप्पाच्या आशीर्वादाने मी आणि आमच्या ह्यांनी मिळून संपूर्ण सजावट व्यवस्थित पूर्ण केली। तुम्हाला ही सजावट कशी वाटली आणि तुमच्या घरी गणेशोत्सवाची तयारी कशी चालली आहे हे कमेंट करून नक्की सांगा। गणेश उत्सवाच्या या पावन प्रसंगी आपल्या सर्वांवर सुख, समृद्धी आणि आनंदाची वर्षा हो, ही सदिच्छा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।